Okay, Sandy, you ते can go on. आज्या भोसल्याचं होतं बघा ते. Sandy, you can start now. हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आजचा जस्ट फॉर्मॅट असा मी ठरवत होतो की आता आपल्या इथे जेवढे आहेत त्यातल्या काही जणांना म्युच्युअल फंड बद्दल बरीच चांगली माहिती आहे, काही जणांना काहीच माहिती नाहीये. तर स्टार्ट करताना मी असा विचार करतो अगदी बेसिक काही एक 5 ते 10 मिनिटं बेसिक शेअर मार्केट काय असतं, म्युच्युअल फंड काय असतं या विषयावरती एक 5 ते 10 मिनिटं बोललो असतो. नंतर एक जस्ट छोटंसं काही एक 2-4 गोष्टीबद्दल मार्केट रिलेटेड किंवा ज्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड असेल मला ज्या काही सांगायच्या होत्या त्याबद्दल मी बोलीन. आणि त्यानंतर वी कॅन हॅव अ नॉर्मल क्वेश्चन अँड आन्सर सेशन जसं नेहमी असतं. तर शेअर मार्केट म्हणजे काय किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीचा भागीदार होण्यासारखं असतं. एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा एखाद्या कंपनीचा आपण शेअर विकत घेतो तेव्हा त्या कंपनीचा आपण भागीदार होतो. आणि जसं एखाद्या बिझनेसमध्ये नफा तोटा होतो आणि नफा झाल्यानंतर त्या नफ्यातला त्या ओनरला जसा त्याचा शेअर मिळतो तसा त्यामध्ये जसे ज्या कंपनीचा प्रॉफिट ज्या प्रमाणात वाढत जाईल त्या प्रमाणात तुमच्या शेअर्सची किंमत वाढत जाते. आता एक तुम्हाला जस्ट उदाहरण देतो मी. इकडे शेअर स्क्रीन झालं का रे? आता हे ब्रिटानिया कंपनीची इकडे बॅलन्स शीट आहे मी समोर उघडलेली. ह्याचे मागच्या 10 वर्षापासून त्याचे सेल कसे वाढत गेले ते इथं आलेलं आहे बघा. तर इकडे 5000, 6000, 8000, 9000 असं करत करत म्हणजे 5-6 वर्षांनी त्याचे शेअर सेल डबल झालेलं आहे. प्रॉफिट इथे एक 100 कोटी होतं 2010 मध्ये, ते आता 1000 कोटीपर्यंत आलं होतं 2018 मध्ये, 8-9 वर्षामध्ये. तर त्या कंपनीमध्ये कोणी इन्व्हेस्ट केलं असतं तर त्यामध्ये साधारणतः तुमच्या शेअरची किंमत 8 पट वगैरे अशी व्हायला पाहिजे होती. म्हणजे इकडे जर त्याच्यात 10 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ बघितली तर 24% आहे. याचा अर्थ असा की तुम्ही असा साधारण सिम्प्लिस्टिक एकदम जर पाहिलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर ह्या शेअरमध्ये 10 वर्षापूर्वी गुंतवले असते तर तुमच्या त्या शेअर्सची किंमत 24% वाढली असते दरमहा. 24% दरमहा 24% म्हणजे दर 3 वर्षाला डबल झाले असते त्यातून पैसे. तर अशा म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट असा आहे की जेव्हा वेन यू इन्व्हेस्ट इन अ शेअर, यू बाय कंपनी शेअर, यू बिकम अ ओनर ऑफ दॅट कंपनी. आणि त्या कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस कसा असेल त्याप्रमाणे तुमच्या शेअर्सची किंमत वर खाली होत असते. मग आता भारतामध्ये कमीत कमी 500 तरी इन्व्हेस्टेबल कंपन्या आहेत. त्यापेक्षा छोट्या मोठ्या असतात, त्यात जनरली कोणी करत नाही आणि मी सुचवीन की करायला पण नाही पाहिजे. पण ज्या इन्व्हेस्ट करण्यासारख्या अशा 500 कंपन्या आहेत, त्या 500 कंपन्यांमधल्या कुठल्या कंपनीत आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे, किती करायला पाहिजे, किती कंपन्यांमध्ये करायला पाहिजे, कधी घ्यायचा कधी विकायचा, हे सगळं एक सर्वसामान्य इन्व्हेस्टरला इतक्या सहजासहजी माहिती नसतं. आपल्याला त्याचा अभ्यास करता येत नाही. आपल्याला हे माहित नसतं की कुठल्या कंपनीचं नफा किती वाढणार आहे, काय प्रॉस्पेक्ट्स काय आहेत वगैरे माहिती नसतं आपल्याला. त्यामुळे म्युच्युअल फंड ह्या सिच्युएशन मध्ये उपयोगी पडतं. म्युच्युअल फंड मध्ये काय असतं की जेव्हा आपल्यासारखे बहुतांश जो लोक ज्यांना वेळ नसतो किंवा ज्यांना त्यातलं ज्ञान कमी आहे किंवा इन्क्लिनेशन नाहीये हे स्वतः करण्यामध्ये, असे लोक म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरला पैसे देतात. ते पैसे गोळा करून म्युच्युअल फंड मॅनेजर एक त्याचा पोर्टफोलिओ बनवतो. पोर्टफोलिओ म्हणजे काय की एक 25, 50, 60, 70 स्टॉक्स तो घेऊन एक बुके जसा म्हणतो ना तसा एक बुके ऑफ स्टॉक्स तयार करतो आणि ते जसे वर जाईल ओव्हरऑल तसं त्याचा आपल्याला त्याचे रिटर्न्स तुम्हाला होत राहतात. आता एक तुम्हाला उदाहरण दाखवायचं म्हणून हे एक कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप नावाचा फंड आहे, सगळ्यात मोठा फंड आहे आता. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे तो पोर्टफोलिओ कसा बनवला हे तुम्हाला जस्ट दाखवायचं होतं. त्या पोर्टफोलिओमध्ये त्यांनी 55 स्टॉक घेतलेले आहेत. त्या 55 स्टॉक मध्ये जस्ट सिम्पल हे सांगायचं म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 7.5% गुंतवले त्यांनी त्या फंड मधले. ICICI बँकेत 6.5% गुंतवले. HDFC बँक आहे, अल्ट्राटेक सिमेंट, L&T, इन्फोसिस, ICICI लोंबार्ड, AU स्मॉल फायनान्स बँक, भारत इलेक्ट्रॉनिक, अशा वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत. त्यातल्या टॉप 25 तर दिलेल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या सेक्टर मधल्या कंपन्या, फायनान्शियल्स, एनर्जी, कन्स्ट्रक्शन, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, IT कंपनीज, ऑटोमोबाईल वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे तो शेअर्स विकत घेऊन एक पोर्टफोलिओ तयार करतो. तो ठरवतो की रिलायन्स मध्ये किती टक्के ठेवायचे, रिलायन्स मध्ये कधी वाढवायचं, कमी कमी करायचं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तो फंड मॅनेजर ठरवत असतो. तो अरे तू म्यूट केलास. आता येतोय आवाज? एक जस्ट सिम्पल एक प्रेझेंटेशन आहे इन्व्हेस्टर अवेअरनेस एम्पिन तयार केलं. त्यातल्या काही स्लाइड्स मला जस्ट दाखवायच्या होत्या. व्हॉट डू यू डू विथ युअर मनी, सेव्ह, स्पेंड, इन्व्हेस्ट.
you should not say what is left after spending, but spend what is left after saving. युजली इन्फ्लेशनचा काय इम्पॅक्ट असतो ते आपल्याला माहिती आहे. आपण 10 वर्षापूर्वी जर पाहिलं आपले घर खर्च काय होते ते आत्ताच्या खर्चाच्या फ्रॅक्शन ऑफ दॅट होते. म्हणजे समजा आता 1 लाख रुपये समजा कोणाचं घर झालं असेल तर त्यावेळेला 50,000 पण खूप पाहिजे. अजून 10 वर्षापूर्वी जेव्हा आपले वडील घर चालवत होते त्यावेळेला जेव्हा आपण जस्ट कॉलेजमध्ये वगैरे जस्ट गेलो होतो त्यावेळेला त्या ज्या फ्रॅक्शन ऑफ मध्ये घर चालायचं म्हणजे त्यावेळेला मे बी 25,000तच घर चालत होतं. त्या प्रपोर्शनमध्ये 10 वर्षाला ऑलमोस्ट घर खर्च आपले डबल झालेले आहेत. तर ते कशामुळे झाले तर इन्फ्लेशनमुळे. दर काही वर्षांमध्ये आपले खर्च वाढत जातात. आपली लाईफस्टाईल वाढल्याने की तर आणखीन जास्ती वाढतात. पण लाईफस्टाईल जरी सेम ठेवली तरी सुद्धा आपले खर्च वाढत जातात. तर का तर ते इन्फ्लेशनमुळे वाढत जातात. तर आपला इन्कम पण त्या प्रपोर्शन मध्ये आपला वाढायला पाहिजे. जर एखाद्याचा समजा आज आपला घर खर्च 30,000 रुपये आहे तर तो 5 वर्षांनी 5% इन्फ्लेशनने 40,000 होऊ शकतो. 15 वर्षानंतर तो 60,000 होऊ शकतो. 20 वर्षानंतर जेव्हा रिटायरमेंटची समजा वेळ येईल त्यावेळेला 80,000 रुपये आपला खर्च असेल जो आपण आज 30,000 भागवू शकतो. त्यासाठी आपल्याला 80,000 रुपये खर्च करायला लागतो. दुसरीकडं असा पण अर्थ होतो की आपले आता समजा आपल्याकडे काही पैसे आहेत समजा 1 लाख रुपये आपल्याकडे आहेत तर इन्फ्लेशन त्याची पॉवर कमी करतो. कारण आपण जे आज 1 लाख रुपयात विकत घेऊ शकतो 5 वर्षांनी ते फक्त त्या किमतीत फक्त आजच्या 80,000 रुपयात जेवढ्या विकत घेऊ शकतो तेवढ्याच वस्तू येणार. किंवा 20 वर्षानंतर आजच्या 35,000 जेवढ्या वस्तू घेऊ शकतो तेवढ्याच वस्तू विकत येणार. म्हणजे तुमच्या पैशाची किंमत कमी कमी होत जाते. का तर इन्फ्लेशन मुळे तुमच्या परचेसिंग पॉवर त्या रुपीची कमी होत जाते. प्रत्येक रुपयाची परचेसिंग पॉवर कमी कमी होत जाते. मग हे टिकवण्यासाठी काय व्हायला पाहिजे तर तुम्ही पैसे कसे वाढवू शकता हे पण बघायला पाहिजे. आज आपण असा विचार करून बसू नाही शकत की आज माझ्याकडे वॉटेवर म्हणजे रिटायरमेंटसाठी समजा 2 कोटी 5 कोटी जे काय अमाऊंट असेल तेवढी मी बनवली तर 20 वर्षानंतर दॅट विल बी सफिशियंट किंवा 15 वर्षांनी मला रिटायर व्हायचं त्यावेळेला ते सफिशियंट असा आपण विचार नाही करू शकत. कारण आजच्या 1 कोटीला जी किंमत आहे ते अजून 10 वर्षानंतर इट इज इक्विव्हलंट टू ओनली मे बी 40-50 लाख रुपये. तर मग इन्व्हेस्ट कसं करायचं तर इन्व्हेस्ट करण्यासाठी बऱ्याच ऑप्शन्स आहेत. म्युच्युअल फंड आहे, प्रॉपर्टी आहे, गोल्ड आहे, इन्शुरन्स आहे, स्टॉक्स आहेत, बँक डिपॉझिट, बॉन्ड्स वगैरे वगैरे. त्यात आपण आज म्युच्युअल फंड बद्दल जास्ती बोलणार आहोत. तर इन्व्हेस्टमेंटने तुमच्यासाठी काय करायला पाहिजे इन्फ्लेशन फाईट करायला पाहिजे. म्हणजे इन्फ्लेशन समजा 5% जर तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न दिले तर तुमचा म्हणजे 1 कोटी तुम्ही आज तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल आहेत कोणाकडे ते 1 कोटीचा 10 वर्षानंतर इन्फ्लेशन समजा त्याची पॉवर 50 लाखच होणार असेल तर तुम्ही ऍटलिस्ट ते असे इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे की तुम्हाला त्यात 5% पेक्षा जास्ती काही रिटर्न मिळाले. तुम्हाला 8% 10% रिटर्न तुम्ही कमवू शकलात तर ते नुसते तुमचं पॉवर वाढत नाही पण वाचत नाही पण 1 कोटीच्या ऐवजी तुम्ही त्याची व्हॅल्यू पण वाढवता. नंतर रिटायर झाल्यानंतर किंवा एक ठराविक वेळ आपल्या आयुष्यात अशी येते की जेव्हा आपल्याला आपण जे साठवलेले पैसे असतात त्यातनं आपल्याला इन्कम हवा असतो. तर आपल्या इन्व्हेस्टमेंट अशा असायला पाहिजे त्यातनं आपल्याला इन्कम पण जनरेट व्हायला पाहिजे. ऍक्सेसेबल आणि युजेबल इन पार्ट्स अँड पोर्शन म्हणजे बऱ्याचदा ते लिक्विडेट आपल्याला हवं तेव्हा करता यायला पाहिजे की आपल्याला जेव्हा हवे असेल तसं आपल्याला ते काढता यायला हव्यात. व्हॅल्यू मध्ये अप्रिशिएट व्हायला पाहिजे ओव्हर पिरियड ऑफ टाइम. तर त्यासाठी प्रॉपर ऍसेट अलोकेशन करायला पाहिजे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फंड्समध्ये प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण करायला पाहिजे. जसं थाळी असतं त्यामध्ये वेगळ्या वेगळ्याची व्यंजनं असतात तसंच थोडे पैसे प्रॉपर्टी, थोडे म्युच्युअल फंड, थोडे बॉन्ड, थोडे इन्शुरन्स, स्टॉक्स असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण ते डायव्हर्सिफाय करून आपला ओव्हरऑल पोर्टफोलिओ आपण बनवायला हवा. तर जे आपल्या पोर्टफोलिओला किंवा आपले नेटवर्थ वाढवतात अशा इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रॉपर्टी, गोल्ड, आर्ट कलेक्शन, इक्विटी शेअर्स आणि म्युच्युअल फंड. आणि जे आपले पोर्टफोलिओ किंवा आपली नेटवर्थ मेंटेन ठेवण्यात मदत करतात ते म्हणजे बॉन्ड्स, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, पीपीएफ, बँक किंवा कंपनी डिपॉझिट्स आणि डेट म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड दोन्हीकडे येतं. म्हणजे देर आर म्युच्युअल फंड ज्यामध्ये तुम्ही अप्रिसिएशन पण घेऊ शकता, काही असतात जे सेफ पण असू शकतात आपल्याला. तर हे जस्ट मी आता मगाशीच तुम्हाला बेसिक आयडिया दिलेली आहे की म्युच्युअल फंड काय करतात. इन्व्हेस्टर एकत्र येऊन ते पूल मनी फंड मॅनेजर येतात. फंड मॅनेजर स्टॉक सिक्युरिटी सिलेक्ट करतो आणि त्यातून रिटर्न जनरेट करून इन्व्हेस्टर्सला देत असतो. फायदे काय आहेत इन्व्हेस्ट करायचे म्युच्युअल मध्ये. एक प्रोफेशनल मॅनेजमेंट असते.
आपल्याला तेच मी तुम्हाला जे मगाशी सांगत होतं की आपल्याला एवढ्या कंपन्यातलं कुठली कंपनी घ्यायला पाहिजे, कुठल्याचे प्रॉस्पेक्ट, ग्रोथ प्रॉस्पेक्ट काय आहेत, कुठल्या ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहेत, कुठल्या सेक्टरमध्ये काय होतंय काय नाही, हे सगळं आपल्याला माहिती असणं अवघड असतं, त्याचा रेग्युलरली टॅप ठेवणं अवघड असतं. तर त्यासाठी एक प्रोफेशनल मॅनेजर जो दिवस रात्र हेच करत असतो, त्यासाठी त्याला पैसे देणं खूप योग्य असतं. ट्रान्सपरन्सी तुम्हाला आता मी दाखवलं की कोटकचा जो फंड आहे त्यामध्ये कुठल्या शेअरमध्ये किती पैसे टाकले हे तुम्ही कधी बघू शकता. तुम्हाला त्याची रोजची तुमची व्हॅल्यू काय झाली, वर खाली काय होते ते तुम्ही सांगू शकता, ते तुम्हाला दिसतं. लिक्विडिटी म्हणजे तुम्ही विकायला गेला तर तुम्हाला 3 दिवसात पैसे येतात. हे जर तुम्ही प्रॉपर्टी विकायला गेला तर तुम्हाला असं होऊ शकतं की 2-2, 3-3 वर्ष प्रॉपर्टी विकली जाऊ शकत नाही. तर इथं लिक्विडिटी खूप चांगली असते कम्पॅरेटिव्हली. कन्व्हिनियंट म्हणजे हे तर तुम्ही छोटी अमाऊंट टाकू शकता. प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला घ्यायची झाली तर यू डू लाईक शेल आउट लॅक्स अँड क्रोर्स ऑफ रुपीज. इकडे यू कॅन स्टार्ट विथ ॲज लो एज अ फ्यू थाउजंडचे SIP दर महिन्याला तुम्ही स्टार्ट करू शकता. यामध्ये लो कॉस्ट असते. एक तुम्हाला यामध्ये फंड मॅनेजमेंट चार्जेस 1.5 ते 2% तुम्हाला ते लावत असतात आणि त्या बेसिसवरती तुमचं मॅनेज करत असतात, कारण त्यात इकॉनॉमीज ऑफ स्केल असतं, कारण मल्टिपल पीपल कम टुगेदर आणि ते सगळ्यांसाठी एकच पोर्टफोलिओ तयार केलेला असतो त्यांनी. आणि रिस्क ऑफ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आता एक स्टॉक घेतला, आता ब्रिटानियाचं आपण उदाहरण पाहिलं तर ब्रिटानिया इज फॅन्टॅस्टिक कंपनी. त्याचा शेअर आता 10 पट वगैरे त्याचा प्रॉफिट वर गेलेला आपण पाहिला. पण ते आपल्याला इनसाइड मध्ये माहिती आहे, पुढच्या 10 वर्षात कुठला स्टॉक 10 पट वर राहणार आपल्याला माहित नसतं. मग आपण एखादा स्टॉक विकत घेतला आणि असं झालं की 10 पट वर जायची ऐवजी वॉज डाऊन बाय 50%, तर ती रिस्क खूप जास्त असते एका स्टॉकमध्ये. त्यामुळे जर काय मल्टिपल स्टॉक्स, मल्टिपल सेक्टरचे घेऊन एक पोर्टफोलिओ तयार केला तर रिस्क आपली डायव्हर्सिफाय होते आणि रिस्क कमी होते. तर ते हे सगळे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे ऍडव्हान्टेजेस रादर दॅन डुईंग समथिंग ऑन युअर ओन. नंतर आय जस्ट वॉन्ट टू टॉक अबाउट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे 2 प्रकार आहेत बेसिकली. एक म्हणजे लमसम, की तुम्ही आज तुमच्याकडे जसं FD करतो तसं एक फिक्स डिपॉझिट जेव्हा करतो तेव्हा लमसम आपण पैसे देत असतो त्यांना एका 1 शॉट मध्ये. आणि SIP म्हणजे इट इज इक्वल टू अ रिकरिंग डिपॉझिट, म्हणजे दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे लिक्विड फंड किंवा एक सेफ फंड मध्ये टाकून त्यातनं ठराविक पैसे आपण दर आठवड्याला, दर महिन्याला त्यातनं स्विच करू शकतो. ते आता एवढं रिलेव्हंट नाही, पण या 2 जास्ती महत्वाचे प्रकार आहेत त्यातल्या. तर SIP म्हणजे काय, की दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक अमाऊंट तुमच्या अकाउंट मधनं डेबिट होऊन त्या म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट होते. जसं तुमचा दर महिन्याला प्रॉव्हिडंट फंड होतो, एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड म्हणा, किंवा तुम्ही काय LIC वगैरे केले असेल चालू तर त्याचं जसं होत असतं, किंवा रिकरिंग डिपॉझिट होत असतं, तसं ह्याच्यात दर महिन्याच्या समजा 1 तारखेला, 10 तारखेला जी तारीख तुम्ही ठरवाल त्या तारखेला सर्टन अमाऊंट जे तुम्ही ठरवलं असेल 5,000, 10,000, 25,000, 50,000 जी अमाऊंट असेल ती अमाऊंट तुमच्या अकाउंट मधून डेबिट करते आणि त्या पर्टिक्युलर फंड मध्ये ते इन्व्हेस्ट करत राहतं. त्याचे फायदे काय आहेत तर त्यामध्ये की तुम्ही एक डिसिप्लिन वे मध्ये तुम्ही सेव्हिंग करू शकता. दर महिन्याला ठराविक अमाऊंट तुमच्या पगारातनं बाजूला सेव्ह होत राहते डिसिप्लिन वे मध्ये. तुम्हाला कळत पण नाही म्हणजे की कसं सेव्ह झालं. आणि जसं 5-7 वर्षांनी, 10 वर्षांनी वेन यू लुक बॅक की ते अकाउंट किती अप्रिशिएट झालेलं आहे, त्या विल बी अस्टाउंडेड की इतका छोट्या अमाऊंट मधून इतका मोठा अमाऊंट कसं काय क्रिएट झालं. तर दोज आर द काइंड ऑफ ऍडव्हान्टेजेस दॅट आर देअर इन म्युच्युअल फंड. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे तेच तुम्हाला इथे सांगत होतो की जेवढं लवकर स्टार्ट करू शकता तेवढं चांगलं असतं. पण वी आर नायदर टू अर्ली, नायदर टू लेट ऑल्सो टू स्टार्ट. वी आर जस्ट 40 एज ऑफ नाउ. तर इकडे त्यांनी उदाहरण दिले 1,000 रुपीज जरी केला असतो तर किती झालं असतं. आय जस्ट शो वन मोर एक्झाम्पल इकडे मी करून ठेवलं होतं. 2 तुम्हाला आता ज्याचं कम्पॅरिझन करायला गेलं लॉंग टर्म मध्ये थोडंसं अग्रेसिव्ह आपल्याकडे असायला पाहिजे का, तर त्याचं मी तुम्हाला इथे सांगायचं होतं. आणि 25,000 ची SIP 15 वर्षासाठी 8% केली असते. म्हणजे प्रॉव्हिडंट हे म्हणजे यू कॅन से की प्रॉव्हिडंट फंड जर आपण ह्याला पकडलं तर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे 25,000 15 वर्षामध्ये यू आर इन्व्हेस्टिंग 45 लाख रुपीज. त्या 45 लाखचे 87 लाख रुपीज झाले इकडे. ह्याच्याच ऐवजी इकडे 12% जर आपल्याला रिटर्न सुटू शकले इन्स्टेड ऑफ 8%, तर इकडे तुमच्या रिटर्न्स मध्ये भरपूर फरक पडतो. तिकडे 85,000 काय ते 85 लॅक्स होता, 45 लॅक्सचे 87 लॅक्स काहीतरी झाले होते. इकडे इट इज बिकम 1.3 करोड रुपीज झालेले आहेत इकडे. इकडे म्हणजे सबस्टॅन्शियल फरक पडू शकतो. 3-4% तुम्हाला ऍडिशनल मिळाले ना तर तुमचा जो गेन आहे तो डबल होतो ऑलमोस्ट. तिकडे 40,000चा काहीतरी 40 लॅक्सचा गेन झाला तर इकडे ऑलमोस्ट 80 लॅक्सचा गेन झालेला आहे तुम्हाला. तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे तुम्हाला सांगायचं होतं की जेवढं तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट लॉंगर टर्म असेल आणि त्यात तुम्ही हायर रिटर्न तुम्ही जनरेट करू शकाल तेवढे तुमचा जो कॉर्पस आहे तो तेवढा मोठा राहील त्यामध्ये.
त्यामुळे जेव्हा आपण लॉंग टर्म साठी जेव्हा इन्व्हेस्ट करतो आयडियली त्यावेळेला आपण थोडेसे अग्रेसिव्ह याच्यामध्येच इन्व्हेस्ट करायला हवे पैसे. ते झालं. आणि एक दिस इज लाईक बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट what I wanted to suggest. I just want to share one more thing about डेट म्युच्युअल फंड काय असतं ते जस्ट मला सांगायचं होतं. एक उदाहरण इथं घेतलेलं मी. ICICIचा ऑल सीझन बॉन्ड फंड नावाचा एक बॉन्ड फंड आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर 1 वर्षाला 12%, 3 वर्षाला 8.5%, 5 वर्षाला 9%, 7 वर्षाला 11%, 10 वर्षाला 10% वगैरे असे रिटर्न्स आहेत साधारणतः, विच इज स्लाइटली हायर दॅन फिक्स्ड डिपॉझिट. तुम्हाला जर काय कोणी 30%, 20% टॅक्स ब्रॅकेटमध्ये, तर त्यांना त्याच्यामध्ये टॅक्स 3 वर्षांपेक्षा जास्ती जर तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला टॅक्स लायबिलिटी याच्यामध्ये कमी पडते. बेसिकली जसं इक्विटी म्युच्युअल फंड काय करतात की इक्विटी म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट इन शेअर्स मध्ये, तर तसंच डेट म्युच्युअल फंड जे असतात, बॉन्ड म्युच्युअल फंड जे असतात ते बॉन्ड फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. आता इथे गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये त्यांनी काय टाकलेले आहेत, एम्बसी IT रीट आहे, एम्बसी ऑफिस पार्कची रीट एक आहे, टाटा मोटर्स होल्डिंग आहे, प्रोमॉन्ड म्हणजे टाटा रिअल एस्टेटचा आहे, मोतीलाल ओसवाल आहे, वेदांत आहे वगैरे वगैरे, अशा वेगळ्या वेगळ्या, झारखंड स्टेट आहे, केरला स्टेट वगैरे वगैरे, अशा वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे त्यांनी त्यामध्ये बॉन्ड्स विकत घेऊन त्यामध्ये त्यांनी तो पोर्टफोलिओ बनवलेला असतो आणि यातनं साधारण आपल्याला FD पेक्षा थोडा जास्ती रिटर्न द्यायचा प्रयत्न करतात, विच इज स्लाइटली मोर टॅक्स एफिशियंट. दिस इज डेट इन्स्ट्रुमेंट दॅट वी आर टॉकिंग अबाउट. तर ही माहिती झाली बेसिक. दिस इज व्हॉट बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट म्युच्युअल फंड. तर एक जस्ट 2-3 गोष्टी मला शेअर करायच्या होत्या अबाउट स्टॉक मार्केट्स आणि इन्व्हेस्टमेंट. काय आपल्याला रिटर्नच्या एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजेत किंवा कसं असतं स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे बरेच जण विचारतात की किती रिटर्न मिळतील. म्हणजे whenever I talk to somebody who's got less knowledge about it, so he talks about की अरे हे कसं काढायचं रे. काय करायचंय तुला? तर हे झालं ते कोणीतरी तिथे ड्रॉ केलं होतं. ओके. तर हे सेन्सेक्सचे मागच्या 30 वर्षाचे रिटर्न्स आहेत, एका वर्षाचे कॅलेंडर इयरचे रिटर्न आहे. तर इथे पाहिलं तर कुणी मला विचारतं परत, म्हणजे बऱ्याचदा नॉर्मल क्वेश्चन असा असतो की किती टक्के मिळतील, काय मिळतील रिटर्न्स, तर त्याला काय आन्सर नाहीये. कारण इकडे पाहिलं तर एका वर्षी 28% आले, ते दुसऱ्या वर्षी 96% आले, ते 34% आले, 28% आले, 13% आले, मग 21% डाऊन झाला, मग 4%, 21%, 17% डाऊन, 64%, मग 26% डाऊन, 18% डाऊन, 4%, असं इकडे म्हणजे अगदी 40-50%, 70% बेस्ट इयर मध्ये येऊ शकतात, किंवा डाऊन झालं तर ते 20-25%, 50% पर्यंत डाऊन पण जाऊ शकतो. तर याच्यामध्ये इयर ऑन इयर भरपूर व्हॉलॅटिलिटी राहते, म्हणजे दर वर्षाला काय रिटर्न्स येतील हे आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे कधी यामध्ये शॉर्ट टर्म साठी आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही की 3 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी असं आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही. कारण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट अनप्रिडिक्टेबल असतं, कुठल्या कारणाने मार्केट खाली जाईल काय आपण सांगू शकत नाही. पण हेच जर आपण थोडासा लॉंगर व्ह्यू घेतला आपण यामधून, तर अरे कोण आहे ते पिवळ्या कलर मध्ये कोण हागाले रे ते? कोण है विशु 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 विशा विशा विशु का नंबर है ये? वो विशा काळ्या कुत्रे. भगा उसको. हाकतोस की ग्रुप वर भी हाकतोस, इथं भी हाकतोस का? बाहेरून डोर बंद करायला त्याचं. अच्छा, जस्ट आता इकडे तुम्हाला म्हणजे किती रिटर्न्स मिळू शकतात ह्या मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. तर हे 96 पासून 2020 पर्यंतचे 15 वर्षाचे, 10 वर्षाचे, 5 वर्षाचे आणि 3 वर्षाचे ऍव्हरेज रिटर्न, म्हणजे कुठल्याही पिरियडला जर इन्व्हेस्ट केले असतील तर ऍव्हरेज रिटर्न सगळीकडे जर पाहिलं तर 12-13%, 14% ह्या रेंजमध्येच येतात साधारणतः. पण 3 वर्षाला जर मिनिमम आणि मॅक्झिमम रिटर्न पाहिले तर 3 वर्षाला मिनिमम -16% अॅन्युअलाइज रिटर्न आहेत आणि हायएस्ट रिटर्न +57% असू शकतात अॅन्युअलाइज. म्हणजे -16% अॅन्युअलाइज म्हणजे ऑलमोस्ट ते 40%चा वगैरे डाऊन साईड झाला, 40-50%चा, आणि हायएस्ट 57% म्हणजे ते ऑलमोस्ट दुप्पट पेक्षा तिप्पट झाले म्हणजे 3 वर्षामध्ये रिटर्न. तर ही व्हॉलॅटिलिटी खूप जास्त असते. 3 वर्षात काय होईल हे पण सांगायला खूप अवघड असतं. त्यानंतर 5 वर्षात जर पाहिला तर ही व्हॉलॅटिलिटी रिलेटिव्हली कमी येते, इकडे -5% आणि +44% असू शकतं. 10 वर्षाला गेलात तर इकडे 5%, 20% साधारणतः असतं. इकडे 15 वर्षाला इट इज स्टील 10% to 18% मध्ये साधारणतः रिटर्न्स असतात.
8% म्हणजे एफडी पेक्षा जास्त रिटर्न 3 वर्षामध्ये मिळतील याची काय गॅरंटी नसते. 60-65% चान्स असतात 3 वर्षात 5 वर्षात की रिटेल. पण 10 वर्षापेक्षा जास्ती जो पण इन्व्हेस्ट राहिला त्यावेळेला दे हॅव ऑलवेज मेड मोर मनी दॅन व्हॉट अ फिक्स्ड डिपॉझिट वुड हॅव मेड इन दिस काइंड ऑफ मार्केट. तिसरं, इन्व्हेस्टरची इमोशनल सायकल काय जस्ट मला सांगायचं होतं की त्यामध्ये जेव्हा मार्केट वर जात असतं, मागचे रिटर्न्स खूप हाय असतात, त्यावेळेला इन्व्हेस्टर्स आर व्हेरी एन्थुझियास्टिक अबाउट मार्केट. त्यांना वाटत असतं की अरे वा चांगले रिटर्न आहेत वगैरे वगैरे. त्यावेळेला खूप जास्ती पैसे मार्केटमध्ये येत असतात आणि लोक त्यावेळेला खूप जास्ती गुंतवणूक करत असतात. पण जसं जसं मार्केटमध्ये करेक्शन येतं, जसं मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये झालेलं आहे, तसं तसं त्यांचा इंटरेस्ट बऱ्याचदा कमी कमी होत जातो. आणि जसे मार्केट जितकं जितकं खाली खाली जात जाईल आणि जितके रिटर्न मागचे खराब दिसतात किंवा आधी इन्व्हेस्ट केलेले असतात त्यात रिटर्न्स आपल्याला जसे खराब दिसतात, तसं त्यांचं एन्थुझियाझम बऱ्याचदा कमी होत जातं. दिस इज जनरल स्टेटमेंट, इट इज नॉट अबाउट एनीबडी इन पर्टिक्युलर. पण इन जनरल जर पाहिलं तर हा असं घडत असतं. तर ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट करायला पाहिजे. जेव्हा मार्केट खाली असतं त्यावेळेला किमती कमी असतात स्टॉक्सच्या किंवा म्युच्युअल फंडच्या एनएव्ही कमी असतात आणि कमी किमतीला बाय केल्याशिवाय तुम्हाला हाय रिटर्न मिळू शकत नाही. ऍट द सेम टाइम ज्यावेळेला 2, 3, 4, 5 वर्षात 8 वर्षात ज्यावेळेला खूप मार्केट वरती गेलेलं असतं त्यावेळेला म्हणजे किमती खूप वरती गेलेल्या असतात ऑलरेडी, तर ते परत खाली येण्याची शक्यता असते. तर रिस्क वरती गेल्यानंतर असते किंवा मागचे रिटर्न खूप हाय असतात त्यावेळेला असते. आणि जेव्हा खूप जास्त एन्थुझियाझम असतं मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला त्यावेळेला असते. ज्यावेळेला आत्ता सारखी परिस्थिती असते ज्यावेळेला कोण स्टॉक मार्केटला हात लावायला तयार नाही, अशा ठिकाणी सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटी असते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची. हा सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे. आता मुर्रा आणि देशाचं काही थोडं डिस्कशन चाललं होतं कुठल्याबद्दल, स्टॉक बद्दल. तर हे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे कुठल्याही इन्व्हेस्टमेंटकडे बघायचा. आता सगळे आपण हे ऐकून असतो की हाय रिस्क हाय रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न, असं आपल्याला कॉन्सेप्ट आवडता तरी ऍटलिस्ट ऐकलेला असतो इकॉनॉमिक्स मध्ये किंवा कुठेतरी. तर हा कॉन्सेप्ट खूप चुकीचा आहे. म्हणजे हाय रिस्क हाय रिटर्न म्हणजे असा अर्थ होत नाही की हाय रिस्क घेतली की तुम्हाला हायच रिटर्न येणार, असं काही त्याचा अर्थ होत नाही. तर हा चार्ट आहे ना, हा तुम्हाला सांगतो की हाय रिस्क हाय रिटर्न आणि लो रिस्क लो रिटर्न म्हणजे याचा काय अर्थ होतो ते सांगते तुम्हाला इथे. तर आता जेव्हा तुम्ही लो रिस्क घेता, लो रिस्क लो रिटर्न म्हणजे काय की तुमचे रिटर्न इथे कमी फ्लक्च्युएट होतात. तर तुम्ही एफडी घेतली ना, तुम्ही एफडी मध्ये गुंतवले पैसे, तर रिस्कच नसते तुम्हाला काही. तुम्हाला गॅरंटेड माहिती असतं की तुम्हाला 6%, 7%, 8% जे काय ना ते तुम्हाला फिक्स माहिती असतं तेवढे मिळणार. त्याच्याऐवजी तुम्ही डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं तर ते डेट फंड मध्ये तुम्हाला 6% मिळू शकतात किंवा 10% मिळू शकतात. तर 4%चं फ्लक्च्युएशन येऊ शकतं. तर एफडी पेक्षा थोडंसं डेट फंड मध्ये थोडी जास्ती रिस्क आले. बॅलन्स फंड मध्ये टाकले तर तुमची रिस्क त्यामध्ये समजा एखादी 0% ते 15% पर्यंत मिळू शकतात. तुम्ही ते लार्ज कॅप मध्ये टाकले तर -10% पासून -30% पर्यंत मिळू शकतात. तेच तुम्ही समजा मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये टाकले तर -30% पासून +70-80% पर्यंत मिळू शकतात. तर सांगायचा उद्देश असा की रिस्कचा हा जो कॉन्सेप्ट आहे, ज्यावेळेला आपल्याला रिटर्न्स बघतो आपण किंवा हाय रिस्क जेव्हा आपण विचार करतो ना, त्यावेळेला फक्त ह्या गोष्टीचा वरच्या रिटर्नचा विचार नाही करायला पाहिजे. असं पण होऊ शकतं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपली मेंटली ह्यासाठी पण तयारी असायला पाहिजे की असं पण होऊ शकतं की वेन यू टेक एक्सेसिव्हली हाय रिस्क तर त्याचे आउटकम एक्स्ट्रीम दुसऱ्या बाजूला पण जाऊ शकतो, एक्स्ट्रीम आउटकम. तर जेव्हा आपण स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करतो, 2017 मध्ये जे काय होतं की पीपल थॉट की रिस्क फ्री असं लोकांना वाटत होतं कारण तेवढे ते वरती गेले होते वॉटेवर. तर पीपल इग्नोर की ते खाली पण जाऊ शकतं. पीपल थॉट की हाय रिस्क घेतली की हाय रिटर्न येऊ शकतात. तर दॅट वॉज नॉट द राईट थिंग. म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये रिटर्न्स तुम्हाला जेव्हा येतात तेव्हा हाय येतात आणि लॉस येतो तेव्हा पण तो खूप जास्ती मोठा लॉस येतो. तर हा एक कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावरनं आणखीन एक जस्ट मला गोष्ट अशी सांगायची असते की कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ज्यावेळेला एनिथिंग लुक्स टू गुड टू बी ट्रू, की कोणी सांगतं की एफडी मध्ये तुम्हाला 12-13-14% रिटर्न देणार किंवा कुठला तुम्हाला स्टॉक ब्रोकर किंवा कोणी अप्रोच करता येतो म्हणतं की तुम्हाला दर महिन्याला 2%, 2.5% तुम्हाला जनरेट करून देऊ, माझ्याकडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे, बॅक टेस्टेड अमुक तमुक आणि फिक्स तुम्हाला 20% वर्षाला किंवा गॅरंटेड लिहून देतो, असलं काय काय. ज्यावेळेला इफ दॅट काइंड ऑफ गॅरंटी समबडी गिव्स तर you should be very careful about that kind of investment is what I would say. म्हणजे ज्यावेळेला समथिंग इज टू गुड टू बी ट्रू then it is actually like that. म्हणजे you should be very skeptical about खूप जास्ती
जिथे आपल्याला नॉर्मल पेक्षा जास्ती रिटर्न्स दिसत आहेत तिथे खूप कॉशियस राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप जास्ती रिटर्न्स कमवण्याच्या मागे खूप जास्ती रिस्क नाही घ्यायला पाहिजे. त्यावेळेला खूप जास्ती रिटर्न्स कोणी सांगतं ना त्यावेळेला तो फक्त हे गोष्ट दिसत असते आपल्याला किंवा सांगत असतो. त्या बाजूला ही बाजू पण असते ते आपल्याला दिसत नसते किंवा सांगितली जात नसते. तर ते पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यू हॅव टू, जे एक वॉरेन बफेचा कोटेशन आहे की यू हॅव टू गेट रिच स्लोली. खूप फास्ट खूप हाय रिटर्न जनरेट करण्याच्या गडबडीमध्ये खूप जास्ती चुका होऊ शकतात. त्यामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग वरती विश्वास ठेवायचा. जास्तीत जास्त सेव्हिंग करू शकता तुम्ही, करायला पाहिजे. आणि स्लो स्टडीमध्ये 5, 10, 15 वर्षामध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नॉट थिंक ऑफ की 3 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये माझा डबल कसे करता येतील किंवा वॉट एव्हर, लाईक नेक्स्ट मल्टीबॅगर कुठे भेटेल असा आयडियली विचार नाही करायला पाहिजे. दॅट्स व्हॉट आय वुड सजेस्ट. तर हा एक खूप महत्वाचा कॉन्सेप्ट मला सगळ्यांच्या समोर मांडायचा होता की अंडरस्टँड दिस. आता मार्केट खूप डाऊन आहे. SIP चे रिटर्न ज्यांनी केले असतील त्यांचे रिटर्न्स आता खूप खराब दिसत असतील. तर एक जस्ट मागच्या वेळेला जेव्हा अशी परिस्थिती झालेली 2000 ते 2003 मध्ये मार्केट डाऊन झालं होतं .com क्रॅश नंतर, त्यावेळेला पण ज्यांनी SIP केली असेल 10,000 ची SIP ज्यांनी केली होती त्याची 3 वर्षानंतर त्याचे काहीच रिटर्न होते, फ्लॅट रिटर्न होते त्याचे. पण त्यानंतरच्या पुढच्या 2 वर्षामध्ये मार्केट इतकं वरती गेलं की त्याच्या पूर्ण पिरियडचे रिटर्न 36% अॅन्युलाइज झाले. परत 2011 ते 2013 मध्ये मार्केट फ्लॅट होतं, त्याला रिटर्न फार काही दिसत नव्हते इन्व्हेस्टरला. मग परत परिस्थिती अशी झाली की पुढच्या 14 आणि 15 मध्ये मार्केट इतकं वरती गेलं की त्याचे रिटर्न परत हाय होऊन गेले. सिमिलरली 2007 ते 2011 मध्ये पण असा फेज होता ज्यावेळेला रिटर्न्स खूप खराब दिसत होते. 6 लाख ज्यांनी इन्व्हेस्ट केलं त्याचे 6.5 लाख दिसत होते, 5% अॅन्युलाइज रिटर्न दिसत होते. पण आणखीन 2-3 वर्ष जर थांबला तो व्यक्ती, 3-4 वर्ष थांबला, तर ते रिटर्न्स खूप हाय कन्वर्ट झाले. म्हणजे SIP ला असे सांगतात की यू शुड लुक ॲट इट लाईक अ बांबू ट्री. म्हणजे बांबू ट्री असं म्हणतात की पेरल्यानंतर त्याला बरेच महिने त्याची ग्रोथ होत नाही, असं आपल्याला पाणीवर टाकत राहायला लागतं, त्याची काळजी घ्यायला लागते. आणि आफ्टर अ सडन पॉईंट ऑफ टाइम तो 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये तो अचानक खूप मोठा होऊन जातो. तर इट इज समथिंग सिमिलर की जेव्हा लीन फेजेस किंवा आता जसा फेज चालू आहे मागच्या 1-1.5-2 वर्षामध्ये, 2.5 वर्षांमध्ये, तसा फेज जेव्हा चालू असतो तसा त्या फेजमध्ये तुम्ही खालच्या लेवलला NAV ला, लो NAV ला बाईंग करत असता आणि तुम्हाला जास्ती युनिट्स अलोकेट होत असतात. ज्यावेळेला मार्केट परत वरती जातं, कधी ना कधी जात असते ते, 6 महिन्यांनी जाईल, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, ते माहित नसतं आपल्याला. पण ज्यावेळेला जातं त्यावेळेला मागचे जे तुम्ही लो प्राइसेसला बाय केलेलं असतं त्याला तुम्हाला जास्ती बेनिफिट भेटून जातो. तर हे मला आतापर्यंत एवढं बोलायचं होतं. त्या व्यतिरिक्त आणि काही क्वेश्चन्स किंवा काय असतील तर कॅन टॉक अबाउट दॅट. बेस्ट टाइम विचारू काय? नाही काढायचं. आपण ऑलरेडी लॉस मध्ये आहे. बेस्ट टाइम कधी काढणार आपण? कधीपर्यंत वाट बघायची? कधीपर्यंत वाट बघायची? ज्या वेळेला मार्केट वरती असेल भरपूर त्या वेळेला काढायचे. म्हणजे काढायचे कारण तुला लागणार असतील तर तू कधी काढू शकतो पैसे त्यातून. सांडी, जर आपल्या सगळ्यांचा एज ग्रुप ऑलमोस्ट सेम आहे. हा, करेक्ट. आपण असं जर विचार केला की 40 ते 60 अजून 20 वर्ष आपल्याला इन्व्हेस्ट करायचे. बरोबर. आणि SIP मग किती पाहिजे? एक 10 ते 20 पर्यंत असेल तर ठीक आहे का? 10,000 ते 20,000 SIP प्रत्येक महिन्याला पुढचे 20 वर्ष. काय होऊ शकतं कॉर्पोरेशन रेट 60व्या वर्षी? इथेच मी आता तो एक इथे जे कॅल्क्युलेशन केलं होतं ना, जस्ट एक मिनिट. आता तर माझा मी स्क्रीनवर दिसतोय का नाही दिसत आहे? स्क्रीन शेअरिंग चालूच आहे ना अजून? हो चालू आहे. दिसतंय. हा, तर इकडे 25,000चा घेतला होता मी इकडे, समजा 10,000 याला केलं आणि 20 इयर्स इथे केलं समजा आणि 12% कॅल्क्युलेशन केलं, तर यू विल अक्युमुलेट अबाउट 1 crore rupees आफ्टर 20 years. This 1 crore will be equivalent of maybe like 30-40 lakhs of today. आजच्या तारखेचे 30-35 लाखाची इक्विव्हॅलंट राहिली अमाऊंट 20 वर्षानंतर. सँडी, देशांनी जो प्रश्न विचारला होता की म्युच्युअल फंड कधी म्हणजे तुम्ही कधी काढला पाहिजे म्युच्युअल फंड मधून पैसे? देशात बेस्ट आन्सर इज दॅट की जे तुम्ही सेव्हिंग जी आपण करायला पाहिजे ती एक टार्गेट बेस्ड सेव्हिंग असायला पाहिजे. म्हणजे मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न आहे, घर आहे, काय जे असेल ते. आणि जेव्हा ते टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतं, फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यांसाठी मुलाचं हायर एज्युकेशन, युनिव्हर्सिटी एज्युकेशन,
भरपूर पैसा लागू शकतो. तर तेव्हा 2 वर्ष आधी मार्केटकडे बघत राहायचं. 2 वर्ष आधी म्हणजे समजून घ्या 2035 मध्ये मुलगा आता कॉलेजमध्ये जाईल फॉर एक्झाम्पल, आय एम जस्ट टेकिंग इट. तर 33 मध्ये तुम्ही ते मार्केटकडे बघायला पाहिजे की हाऊ इज द मार्केट डुईंग. इफ इट इज डुईंग गुड इन दॅट फेज तुम्ही तो पैसा सगळा काढून घ्या, सगळा पैसा काढून घ्या आणि मग तुम्ही तो पैसा एफडी मध्ये टाकू शकता किंवा डेफ फंड मध्ये टाकू शकता. त्यांनी काय होईल की जे आतापर्यंत आपण कमावलेले आहेत ते सेफ राहतील. उद्या जर का मार्केट फ्लक्च्युएट झालं आणि पडलं तर आपलं जे टार्गेट होतं ते टार्गेट मिस होणार नाही. सो जे टार्गेट आहे त्याच्या 2 वर्ष आधी पैसे काढा, ते एफडी मध्ये टाका किंवा डेफ फंड मध्ये टाका अँड देन म्हणजे टार्गेट अचीव होईल. पैसे आपण कशासाठी सेव्ह करतोय, काहीतरी टार्गेट साठी आपण सेव्ह करतोय, तर दॅट शुड बी द आवर. सँडी बरोबर बोललो का काय? हा, तू मला जे काय म्हणतात त्याला पॉलिटिकली करेक्ट आन्सर द्यायला पाहिजे ते तू दिलेलं आहेस माझ्या वतीनं. थँक्यू त्याबद्दल. हॅलो संदीप. फॉर एक्झाम्पल माळो, आता याच्यामध्ये आपलं मी काही बँकेचे सर्वे पण केलेले आहेत. सो काही काही बँका ज्या आहेत फॉर एक्झाम्पल तुमचं ICICI, SBI आहेत वगैरे, आज त्यांचं आजच्या डेटमध्ये त्यांचं सेव्हिंग रेट किंवा ते डिझास्टर आहेत. म्हणजे ओके 8.5 पासून आज आपण 6.5 किंवा 6 आहे 6%. पण एक काही बँक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काही अमाऊंट तिथं आपण स्टफ करू शकतो. फॉर एक्झाम्पल RBL बँक आहे किंवा दुसरी काही बँक असेल, नॉट टेकिंग सो मच ऑफ अ रिस्क बट सर्टन अमाऊंट ऑफ मनी वी कॅन ऑलवेज deposit there in banks like RBL who are providing higher returns at this moment on FD like 8.5 or 8 for RBL. I think so it is 8 about 10 lakhs. So below 10 lakh it is 7 or 7.5. तर तिथं पण थोडं लक्ष देता येईल जर का फिक्स मध्येच ठेवायचे असतील तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे अजून एक जस्ट मला यावरती असं बोलायचं होतं की आपण जेव्हा बाकी कुठल्याही ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, म्हणजे गोल्ड मध्ये किंवा इव्हन प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करतो, त्याला वी डोंट थिंक की आपल्याला कधी विकायला पाहिजे, कधी काढायला पाहिजे, आपण किती रिटर्न मिळाले हे पण बघत नाही. इथे कसं आहे की रोजच्या रोज तुम्हाला एनवे पब्लिश होतीये, रोज तुम्हाला आठवड्याला पेपरमध्ये कळतं की किती टक्के रिटर्न आहेत, कुठला बेस्ट परफॉर्मिंग फंड आहे, कुठला नाहीये. त्यामुळे या सगळ्यामध्ये वी बिकम स्लाइटली शॉर्ट साइटेड पण आपण थोडेफार होऊन जातोय की कधी काढायला पाहिजे. किंवा मे बी आता मार्कच्या काही वर्षांमध्ये रिटर्न्स एवढे खराब आहेत की इतकं मार्केट पडलंय, त्याच्यामुळे आपला आत्ता असा विचार आहे की कधी काढता येईल आपल्याला यातून पैसे, असा आपण विचार करतो. पण जर काय नॉर्मल ऍसेट क्लासमध्ये विचार केला, तुम्ही 10 वर्षाचा आसपासून विचार केला ना, तर मला असं वाटतं, माझा वेव बायस्ड असेल पण मला असं वाटतं की जेवढे रिटर्न स्टॉक मार्केटमध्ये दिसतात ते कुठंच नाही येणार नाही. रिअल एस्टेटमध्ये पण नाही येणार आणि गोल्ड मध्ये पण येणार नाही. जेवढे रिटर्न्स तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये मिळू शकतात. तर 10 वर्षाचा व्यू असेल तर यू विल मेक लॉट ऑफ मनी. अगदीच म्हणजे टॅक्टिकली जर कोणाला काढायचे असेल, ज्यावेळेला तुम्हाला थोडंसं युफोरिक सिच्युएशन दिसत असेल, ज्यावेळेला रिटर्न्स खूप हाय असतील, मागच्या 5 वर्षाला 20-25% रिटर्न्स वाले दिसत असेल, तर यू कॅन टेक आउट प्रॉफिट आणि तुम्ही थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह फंड मध्ये जायला काही हरकत नाही त्यावेळेला. संध्या, ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम हाय रेटेड कंपनीजच्या एफडीज किती फिजिबल आहेत? हाय रेटेड कंपनीज मध्ये आता हाय रेटेड मध्ये पण खूप डायव्हर्जन्स आहे. डू यू रिकमेंड बँकेचे आताच्या स्टेज मध्ये? डेफिनेटली रे, आता डेफिनेटली करायला पाहिजे, कारण इतके हाय यील्ड्स आहेत, 9-10% यील्ड चालू आहेत. बँकेच्या ज्या बँकाचा आता कोण परवा सांगत होता की 6%च्या एफडी रेट आहे, त्याच बँकाच्या PSU बँकाचे परपेच्युअल बॉन्ड्स आता 10%-11%च्या यील्डवरती मिळता येतात. तेवढे आहे आता बॉन्ड यील्ड्स. आणि आय एम टॉकिंग अबाउट SBI, बँक ऑफ बडोदा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट स्मॉलर बँक्स बोलत नाहीये मी. नाही, अपार्ट फ्रॉम बँक्स, नॉन बँकिंग कंपनीज सांग की. नॉन बँकिंग मध्ये पण रिकमेंड करतोस काय? 8-9% वगैरे आहेत यील्ड्स, त्यामध्ये बघू शकता. इव्हन स्टेट मध्ये स्टेट बँक एंटिटीज आहेत, UP पॉवर कॉर्पोरेशन, UP स्टेटची त्याला इरिव्होकेबल गॅरंटी आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. असे भरपूर आहेत म्हणजे मार्केटमध्ये. आता डेट मार्केटमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे आता बँकेच्या एफडी रेट जरी खाली झाले असतील ना, तरी बॉन्ड्स आता खूप अट्रॅक्टिव्ह लेवलला अवेलेबल आहेत, कारण ते फ्रँकलिन टेम्पलचे काय इश्यू झाले किंवा बाकीचे पण बरेच इश्यू झाले. एक प्रश्न माझा, चांगल्या म्युच्युअल फंडला आपण रिकॉग्नाइज करण्यासाठी तू सांगितलं ट्रान्सपरन्सी, लिक्विडिटी, कन्व्हिनियन्स, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं आपण बघत बसत नाही ना रे, म्हणजे जनरली
तर म्हणजे म्हणजे न्यू पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला जर एखादा म्युच्युअल फंड हे करायचं असेल क्विकली, तर आपण ते कसं रिकॉग्नाइज करायचं? कारण की हे जे पॅरामीटर्स तू देतोयस ना, ते आपण सगळेजण जाऊन बघतोय असं नाही. करेक्ट. कन्सिस्टंट ज्या फंडचा परफॉर्मन्स आहे ना तिकडे बघायला पाहिजे. युजली आतापर्यंत असं आहे, मागच्या 10-12 वर्षात मी असं पाहिलेलं आहे की इन्व्हेस्टर्स गो बाय व्हॉट इज डन द बेस्ट इन लास्ट 1 year, 2 year, 3 year. त्याच्या पलीकडचा कोणी बघत नाही. म्हणजे हायएस्ट परफॉर्मन्स कुठं आहे तिकडे पैसे जातात. तर तसं न करता ज्या फंडनी कन्सिस्टंटली परफॉर्मन्स दिलेला आहे, जे इयर बाय इयर त्याचं रँकिंग पाहायचं आणि ज्यांनी कन्सिस्टंटली रिटर्न दिलेले आहेत त्या फंडमध्ये शक्यतो पैसे ठेवायचे. ओके. आणि हे सगळं डेटा बघण्यासाठी एखादी कॉमन साईट आहे, एखादी काय कुठं? कॉमन साईट आहेत, भरपूर आहेत. व्हॅल्यू रिसर्च आहे, मॉर्निंग स्टार आहे, मनी कंट्रोल आहे. याच्यामध्ये ओके. तुम्हाला म्हणजे लिस्ट देते सगळ्या म्युच्युअल फंडची? हो, सगळ्या ranking म्युच्युअल प्रमाणे. फंडची म्हणजे आपण आपले criteria टाकून. म्हणजे प्रत्येकाचा वेगळा युजर इंटरफेस आहे बेसिकली. माळू, तुला एवढं हेडेक घ्यायचं नसेल तर सगळे पैसे कुल्याला आणून देतो. मी कोल्ह्याकडेच करतोय फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. माझे संदीप. कोल्ह्या थ्रूच करतो. संदीप, माझे 2 प्रश्न होते. विनोदचा क्वेश्चन आहे. एक तर ते आपण जास्त शेअर मार्केटमध्ये कुठले स्टॉक घ्यायला पाहिजे आणि कुठल्या रेटला घ्यायला पाहिजे, एक. तर ते दुसरा एक हे होता की म्युच्युअल फंड जे आता डेट बंद झालेत फ्रँकलिन टेम्पल्टनचे, त्याची किती रिटर्न भेटू शकते? शेअर्स बद्दल माझा एक्सपर्टीज एरिया नाहीये त्याबद्दल, पण माझा स्वतःचा अभ्यास काही ना काहीतरी त्याला असतो. मी स्वतःसाठी पण काही ना काहीतरी शेअर्स घेत असतो. आय एम नॉट ऑथराइज टू ऍडवाइज ऑन शेअर्स, पण आता जर सांगायचं झालं 2-3 शेअर्स तर एक गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स म्हणून चांगला शेअर वाटतो मला. एक्झाइड इंडस्ट्रीज एक मला चांगला वाटतो आणि एक KRBL म्हणून आहे कंपनी राईसची, ती कंपनीचे शेअर्स मला चांगले वाटतात घेण्यासारखे. तर हे 3 शेअर्स पाहू शकतो तू. आणि खूप जास्ती शेअर्स घेत बसण्यापेक्षा दीज आर गुड कंपनी, म्हणजे स्टडी कंपन्यांमध्ये पैसे टाकलेलं चांगलं असतं. या सगळ्या आणि आता माझी डेप्ट फंड मध्ये पैसे टाकले होते मी फ्रँकलिनचे, ते बंद झाले. त्याचे काय किती तेवढेच रिटर्न येतं का मायनस मध्ये येतं? आता लगेच सांगता येणं अवघड आहे, पण मला वाटतं की तुला प्रिन्सिपलच्या वरती भेटून जाते रिटर्न, त्याच्या वरती येऊन जाते. म्हणजे प्रिन्सिपल प्लस तुला रिटर्न पण त्यातून चांगले भेटून जातील असं मला तरी वाटतं प्राईम ऑफिस. पण ते एक्झॅक्टली कसं काय सिच्युएशन डेव्हलप होईल ते कळेल आपल्याला. पण प्रिन्सिपलच्या वरती भेटेल असं 99% मी तुला सांगू शकतो की प्रिन्सिपल प्लस विल गेट डिसेंट इंटरेस्ट ऑन इट. तू जर पाहिलं ना, त्यांनी बरंच कम्युनिकेशन पाठवलेलं आहे कुठल्या कंपन्यांच्या याच्यात त्यांनी ग्रुपमध्ये टाकलेलं आहे ते पाहिलं असतील ना, तर सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. आणि डेट म्युच्युअल फंड मध्ये कसं असते की कंपनी पूर्ण बुडली ना, म्हणजे बँकरप्ट झाली तरच तुझं नुकसान आहे. जोपर्यंत ती कंपनी बँकरप्ट होत नाही, लॉस बनवू दे तर काय पण बनवू, त्याने काय फरक पडत नाही. ती कंपनी जोपर्यंत सर्वाइव्ह होते ना तोपर्यंत त्याचे पैसे रिकव्हर होतात. आणि समजा जरी बँकरप्ट झाली, आता IL&FS एवढं मोठं आहे, त्याचं बँकरप्ट झाली तरी तुला त्यातून 50 ते 60% रिकव्हरी येण्याची एक्सपेक्टेशन आहे. म्हणजे एखाद्याने IL&FS मध्ये जरी पैसे टाकले असतील तर त्याच्यात पण 50-60% रिकव्हरी येणार. त्यामुळे भरपूरसे म्हणजे जे काय रिटर्न्स एक्सपेक्टेड होते तेवढे रिटर्न्स, त्याचा यील्ड टू मॅच्युरिटी बघितलंस ना, 11% यील्ड टू मॅच्युरिटी. 11% नाही तर म्हणलास तरी 7-8% तरी तुला भेटून जायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि अजून एक लास्ट क्वेश्चन की मार्केट अजून किती बॉटम आउट होईल? याचा काय आन्सर कोणाकडे नसते बाबा. त्याचा काय आन्सर नसते कोणाकडे. असं काय मला वाटतं झालं बॉटम आउट, माहित नाही मला. मी तर पोलीस आहे. अरे बेजान दारूवाला गेला यार, त्यानं सांगितलं. तर माझा प्रश्न आहे, ओव्हरनाईट फंड्स कसे आहेत शॉर्ट टर्म साठी, आणि सॉव्हरियन डेट फंड्स आहेत का कुठले? ओव्हरनाईट फंड आता कसं झालेलं की रिस्क ॲव्हर्ज आहे ना आता डेट मार्केटमध्ये. फ्रँकलिन टेम्पल्टनचा इश्यू झाला आहे, त्याच्या आधी पण IL&FS झाला होता. आणि आता जो करोना व्हायरसमुळे काय झालेलं की कुठल्या बिझनेसला किती इम्पॅक्ट येणार आहे, त्यांच्या वर्किंग कॅपिटल म्हणजे त्यांची काय परिस्थिती होणार बिझनेसची हे कोणाला काय कळत नाहीये. त्यामुळे कोण फक्त सेफेस्ट ह्याच्यामध्येच पैसे जातात. त्यामुळे जो ओव्हरनाईट वाला जो आहे ना, त्याचे यील्ड आता तू बघशील तर तुला वाटते 2 ते 2.5% यील्ड पडतायत आता. 2 ते 2.5% तुला रिटर्न्स होतील वार्षिक. त्यापेक्षा तो अकाउंटला ठेवले तर तुला जास्त भेटतील, अशा लेवलला ते पोहोचलेलं आहे. तर तुला म्हणजे शॉर्ट टर्म साठी टाकणार असतील तर बँकिंग PSU पाहू शकतोस तू, किंवा बँकिंग PSU पण आहे जिथे ऍव्हरेज मॅच्युरिटी कमी असतात. अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशनच्या फंड्स पाहू शकतोस तू. तुझा टेन्युअर किती आहे त्यावरती, म्हणजे 6 महिने ते 1 वर्षाचा जर टेन्युअर असेल तुझा, आता अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड बघ, किंवा जर त्याच्यापेक्षाही कमी असेल तर मग लिक्विड फंड बघ. पण ओव्हरनाईट मध्ये नको आता.
तर तुला बरं. 3 वर्षाचा जर टेन्युअर असेल ना तर तू मीडियम टर्म पण पहा, म्हणजे त्यामध्ये डबल अँड ट्रिपल एचं कॉम्बिनेशन असेल, दॅट इज द बेस्ट आयडिया. बरं, असे काही फंड्स आहेत का की जे फक्त गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करतं का, किंवा बँकिंग पीएसयू आहेत किंवा जीसे गिल्ड फंड वगैरे असतात. त्या गिल्ड फंड मध्ये आता करायला नाही पाहिजे. कसं असतं माहिती का, तर डेट फंड हा एक खूप वेगळा विषय आहे. डेट फंड मध्ये कसं असतं की त्याच्यामध्ये नुसतं पोर्टफोलिओ न बघता त्याची ऍव्हरेज मॅच्युरिटी किती आहे हे पण महत्वाचं असतं. तर जेवढी हाय ऍव्हरेज मॅच्युरिटी असते अंडरलाईन पोर्टफोलिओची, तेवढं त्या इंटरेस्ट रेटला सेन्सिटिव्ह असतो. ज्यावेळेला इंटरेस्ट रेट खाली येतात ना त्यावेळेला त्यामध्ये खूप हाय गेन येतात. म्हणजे आता गिल्ड फंड मध्ये तुला 25-30% पण रिटर्न देऊ शकतात मागच्या एका वर्षामध्ये जर इंटरेस्ट रेट खाली आले असतील. तेच जर उलट झालं की इंटरेस्ट रेट परत वर जायला लागले तर तुला ते 10-20% निगेटिव्ह पण जाऊ शकतं. तर ते खूप हाय व्हॉलटाईल असतं. प्युअर जीसेक मध्ये नाही, गिल्ड फंड मध्ये नाही जायला पाहिजे. नाही, आय एम नॉट ऍक्च्युअली कन्सर्न्ड अबाउट द रिटर्न्स. मी कुठून तरी पैसे कमवून आणतोय आणि तो तिथे टाकतोय. आय एम मोर कन्सर्न टुवर्ड्स कॅपिटल प्रोटेक्शन. कॅपिटल प्रोटेक्शनचा जर तुझा विषय असेल तर तुला ते सांगितलं की बँकिंग पीएसयू किंवा कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये टाकणार, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्या मोठ्या मोठ्या कंपन्या थोडी बुडणार आहे, सगळ्या ट्रिपलच असतात त्यामध्ये. ते काय बुडणार थोडीच आहे. त्या सगळ्या बुडायला लागल्या तर इक्विटी मध्ये काय ठेवू नको, तू भारतातच राहू नको, बाहेर कुठेतरी निघून जा. तू एवढ्या मोठ्या मोठ्या टाटा बिटा जर बुडायला लागले तर जर्मनीला पण येऊ नको. आता एक्सेसिव्ह आता फिअर आहे, म्हणजे एकदम हाय फिअर आहे. तर तेच निक्याने जो प्रश्न विचारला ना की पीएसयू बँकाचे बॉन्ड आता 10% भेटायला लागले. तर डेट मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी आता चांगली आहे. फक्त तुझी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे. आणि रिस्क एवढी नाही जेवढं लोकांना वाटतंय तेवढी रिस्क आता नाहीये मार्केट. कॅपिटल प्रोटेक्शन हेच जर काही असेल तर वाय नॉट एफडीज. हा, एफडी पण करू शकतो. एफडीला रेट एफडी मध्ये कुठं कॅपिटल प्रोटेक्शन आहे? 5 लाखाचं जास्तीत जास्त इन्शुरन्स कव्हर देते गव्हर्नमेंट किंवा आरबीआय. मोठ्या बँका नाही पडत. आम्ही 5 वर्षाच्या लेवलनच विचार करतोय रे इंगो. माळो महिन्याला 5 लाख नाही म्हणत होतो, काय ओव्हरऑल 5 लाख म्हणते. In that case, you can go for HDFC or SBI FDs. Somehow एक क्वेश्चन मला विचारायचं होतं. Another reason I don't want to go for FDs is because of the TDS. म्हणजे लगेच 10% लगेच कापून हातात देतात ते. So that is another reason. So instead of if I'm investing in bonds or if I'm investing into funds which are totally sovereign funds, म्हणजे sovereign bonds मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करताय, so in that case I am assured of the return, at least the capital is assured. ठीक आहे, forget about the returns yield वगैरे आपण विसरूया, but at least even in long term माझं कॅपिटल हे प्रोटेक्टेड राहतच ना. बँकिंग पीएसयू तुझ्यासाठी सुटेबल आहे. बँकिंग पीएसयू किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंड मध्ये पाहू शकतो तू. आता एक जस्ट मी स्क्रीन शेअर करतो परत एकदा, जस्ट एक मिनिट. ते पीएसयू चे बॉन्ड जे म्हणतोय, हा एक एचडीएफसी कॉर्पोरेट बॉन्ड फंडचा जस्ट पोर्टफोलिओ दाखवायचा होता. इथं साधारण 60%चा यील्ड पडतोय तुला. सगळ्या ट्रिपल ए पोर्टफोलिओ आहे, ट्रिपल ए आणि सॉव्हरेन डेट आहे. यामध्ये A+, A1+ म्हणजे पण ट्रिपल ए असतं. गव्हर्नमेंट बॉन्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स, LIC हाऊसिंग फायनान्स पण गव्हर्नमेंटच आहे, HDFC, पॉवर फायनान्स गव्हर्नमेंट आहे, NHI गव्हर्नमेंट आहे, MRPL गव्हर्नमेंट आहे. तर अशा कंपन्या आहेत, ह्या काय बुडणार थोडीच आहेत. या प्रकारे या टाइमच्या ह्याच्यामध्ये करू शकतो तू. पण ह्याच्या रिटर्न्स अश्योर्ड असतात का ते पण अंडरलाईन इन्स्ट्रुमेंट्सला हे असतात? ओके. रिटर्न्स आणि तू म्हटला टॅक्स एफिशिएंट काय तू हे म्हटलेला की टॅक्स एफिशिएंट असतं, तर मग एक्झॅक्टली कसे टॅक्स एफिशिएंट असतात हे डेट फंड? आता एफडीला इंगोनी काय सांगितलं की दर वर्षाला तुम्हाला त्यावरती जो काही असेल तो तुमच्या 26 AS मध्ये दिसतो आणि तुम्हाला त्यावरती तुम्हाला TDS असं भरायला लागतं. अक्रूड इंटरेस्ट वरती पण भरायला लागतं तुम्हाला. आणि प्लस जेव्हा तुम्ही मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्सच्या स्लॅब प्रमाणे तुमचं जे काय टॅक्स स्लॅब असेल तेवढं तुम्हाला यामध्ये भरायला लागतं. यामध्ये कसं आहे की 3 इयर जर तुम्ही इन्व्हेस्टर राहिलात तर 3 वर्षानंतर तुम्हाला इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. 20% तुम्ही आफ्टर 20%चा टॅक्स स्लॅब मध्ये आफ्टर इंडेक्सेशन तुम्ही त्यामध्ये भरू शकता. तर ऍक्च्युअल तुमचा टॅक्स स्लॅब खूप कमी होऊन जातो. म्हणजे तुमचं नेट ऑफ टॅक्सेस ना तुमच्या रिटर्न्स मध्ये बराच फरक पडतो. 1-1.5% फरक सहज पडू शकतो तुला याच्यामध्ये. नाही, मग त्याला कॅपिटल गेन धरलं जातं का इन्कम मध्ये? कॅपिटल गेन. ओके, ठीक आहे, थँक्स. असे पण काही बॉन्ड्स असतात ना रे जे
की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ते त्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते? मार्केट आणि बॉन्डचं असं नसते. इंटरेस्ट रेट जेव्हा खाली जातात तेव्हा ते बॉन्ड्स वर जातात असं असतं. गिल्ड फंड वगैरे जे म्हणत होते. माझा क्वेश्चन आहे. सॉरी माळो. अरे मला एक विचारायचं होतं की इंडियामध्ये राहून कॅन यू इन्व्हेस्ट इन टू लाईक US कंपनीज और एनी अदर कंपनीज? हो ना, आता बरेच फंड ऑफ फंड्स वगैरे ऑप्शन आलेले आहेत. काही फंड्स आहेत जे डायरेक्टली US चे पोर्टफोलिओज पण मॅनेज करतात. ICICI, फ्रँकलिन टेम्पल्टन, एडलवाइज अशा बऱ्याच कंपन्यांचे US स्पेसिफिक फंड्स आहेत. तुम्हाला इंडेक्स फंड मिळू शकतात, S&P 500, नॅसडॅक चे तुम्हाला हे मिळू शकतात. एमर्जिंग मार्केटचं तुम्ही फंड घेऊ शकता. आशियान म्हणून एशियन कंट्रीजचे तुम्ही फंड घेऊ शकता. असे बरेच ब्राझील वाला फंड आहे. बरेच कंट्री वाईज पण तुम्हाला फंडचे ऑप्शन अवेलेबल आहेत. खूप जास्त ऑप्शन आहेत पण आहेत. डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तिथल्या, लाईक यू वॉन्ट टू बाय ऍपल वगैरे, सो देर आर कंपनीज, आय मीन झिरोदा वगैरे आहेत मला वाटतं. Those are soon starting these services that you can directly buy equities from those markets. Zero the reliable site आहे का रे? आहे रिलायबल, फक्त कधी कधी एकदम असं काय मोठा इव्हेंट झाला की त्यांचं साईटवर म्हणजे साईट म्हणजे बेसिकली सर्व्हर्सवर खूप लोड असतो त्यांच्या ड्युरिंग ट्रेडिंग. नाही दॅट इज ओके, बट सिक्युरिटी ट्रेडर नसेल तर तुला प्रॉब्लेम नाहीये जीवने. ऍज अन इन्व्हेस्टर नो प्रॉब्लेम. ओके ओके. अच्छा सँडी, माझा एक क्वेश्चन आहे. हे आपलं काय ते सवरीन गोल्ड बॉन्ड्स पण काहीतरी असतं ना? हा गोल्ड बॉन्ड्स. मग ते मतलब रेग्युलरली ते रिलीज करतात ना, तर लास्ट कधी रिलीज झालंय आणि नेक्स्ट कधी होणार आहे? जस्ट एज्युकेट. आय थिंक लास्ट मंथच्या अक्षय तृतीयेला आला होता. एप्रिल मध्ये अक्षय तृतीया जेव्हा होता ना त्यावेळेला आला होता. त्यानंतर आय थिंक मे मध्ये पण एकदा आला होता दुसरा एक ट्रान्स. अजून रेग्युलरली येत असतं. असं त्यांचं काही फिक्स फ्रिक्वेन्सी वगैरे नाहीये, पण येत असतं वरचीवर. अक्षय तृतीयेला दर वर्षी येतं कंपल्सरी. नेक्स्ट जर आलं नाही तर एक तर हेड्स अप टाक ग्रुप मध्ये आणि थोडं सांग ना सगळ्यांसाठी काय असतात सवरीन गोल्ड बॉन्डच्या कडनं. आता गोल्ड आपण विकत घ्यायचं झालं तर 2-3 ऑप्शन असतात त्यामध्ये, की एक तर तुम्ही डायरेक्ट फिजिकल गोल्ड घेऊ शकता किंवा गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड असतात. किंवा तिसरा ऑप्शन गव्हर्नमेंटनं असा आणलेला आहे आता, ज्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला बॉन्ड्स इश्यू करतं. त्या पर्टिक्युलर रेट, त्यावेळेला जो रेट चालू आहे त्या रेट प्रमाणे तुम्हाला युनिट्स अलॉट होतात. आणि प्लस ओव्हर अँड अबव्ह दॅट तुम्हाला 2.5% इन्टरेस्ट रेट पण मिळतो त्यावरती. म्हणजे जे रिटर्न्स तुम्हाला गोल्डमध्ये मिळणार ते मिळणार, प्लस 2.5% तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं ऍडिशनल रिटर्न मिळणार. फक्त एवढं यामध्ये असतं की 7 इयर्सचा यामध्ये लॉक इन असतो. तुम्हाला काहीतरी 5 वर्षाचा लॉक इन असतो, पण 7 इयर्सचा त्याचा टर्म असतो. एवढा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे ऍज गुड ॲज होल्डिंग अ गोल्ड, जस्ट दॅट इट इज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट इन्स्टेड ऑफ. आणि लॉक इन पिरियड किती आहे? लॉक इन पिरियड म्हणजे 7 वर्षाचा टर्म आहे, पण 5 वर्षात तुम्हाला लॉक इन आहे त्यामध्ये. मला जेवढं 5 वर्षानंतर लॉस मध्ये विकावं लागतं का? त्या दिवशी जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला विकायचं. गोल्डची किंमत आणि प्रीमॅच्युअर जर विकावं लागलं तर, सपोज मी घेतला आणि 1 वर्षातच विकावं लागलं तर, इज देअर पेनल्टी ऑर देयर इज नो प्रोव्हिजन ओनली? सेकंडरी मार्केटमध्ये विकले जात असावेत, मला माहिती नाहीये ऑनेस्टली सांगायचं तर, पण विकत जात असते. म्हणजे सेकंडरी मार्केट जसं बॉन्ड असतात ना तिथं विकत जात असतील, म्हणजे ते विकले जाऊ शकतात. पण इट इज नॉट व्हेरी इझी, इट स्लाइटली कम्बरसम. ओके ओके ठीक आहे, थँक्स. एकदम शांत. सुरुवातीला सेशनला तू म्हणलास की दरमहा 24% रिटर्न मिळाल्यानंतर 3 वर्ष लागतात डबल व्हायला. हे काय मॅथ्स काय जमलं नाही यार. रूल ऑफ 72 ऐकला असेल ना समाळू. जेवढा जितका तुला रिटर्न इन्व्हेस्टमेंट वरती जेवढे रिटर्न तुला मिळणार आहेत त्या अमाऊंट 72 ला त्या अमाऊंटने डिवाइड केलं तर तेवढ्या वर्षात ते डबल होतात. आता 72 डिवायडेड बाय 24 म्हणजे 3 वर्षात डबल होतात. जर काय 14% मिळणार असतील तर 72 डिवायडेड बाय 40 म्हणजे 5 वर्षात डबल होतात. अरे पण तो 10% नाही, पण तू इयरली म्हणला नाहीस, तू दरमहा म्हणालास. मंथली. अरे माझं मराठी कच्चं आहे. ओके हा ओके कारण की 24% जर दर महिन्याला मिळाला तर मी ते खूप जास्त 3-4 महिने. ओके गुड. तेव्हा माळू सगळं लिक्विडेट करून टाकल तुझ्याकडे बघ. ते फक्त कोल्हापूरच्या बीसी मध्ये मिळते माळू, बाकी कुठे मिळत नाही. येस ती कोल्हापूरवाले खरं इन्व्हेस्ट करू दिना झालं जर.
आणि कुठल्या पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड असते ना, तर कुठल्या कंपनीचे शेअर्स असतात अवेलेबल? बेसिकली पब्लिक लिमिटेड अवेलेबल असतात. ओके, पब्लिक लिमिटेडचे असतात ना अवेलेबल? फक्त पब्लिक अवेलेबल असतात. प्रायव्हेट लिमिटेड शेअर मिळत नाही. लेट्स वेट फॉर सायन इलेक्ट्रिकल्स टू बी पब्लिक देन. प्रायव्हेटली तू घेऊ शकतोस त्यांच्याकडनं ओनरशिप. होय काय? असं ओके ओके, ते प्रायव्हेटली विकू शकतात ते त्यांचे शेअर्स? हा, प्रायव्हेटली विकू शकतात ना. अरे अनलिस्टेड शेअर्स असतात ना ते प्रायव्हेट लिमिटेडचे सध्या. ओके ओके. हा, अनलिस्टेड असतात. पण तू पार्टनरशिप होऊ शकते ना, म्हणजे ब्लॅक मार्केट मध्ये आहेत बघ, अवेलेबल आहेत, पाहिजेत का? इंगो विकायला उठले की इंगो मस्त विकशील ब्लॅक मध्ये. आणि ऍज अ इन्व्हेस्टर कुठल्या मला सांग की जेव्हा मी ब्रोकर कडून घेतो किंवा मी इंडिव्हिज्युअल घेतो, तर त्यामध्ये ऍज अ इन्व्हेस्टर मला काही लॉस आहे काय? लॉस आता म्हणजे लॉस असं म्हणायला पाहिजे, त्यामध्ये फरक असतो. प्राइस मध्ये जो असतो ना त्यामध्ये फरक असतो. ज्यावेळेला तू रेग्युलर प्लॅन घेतो फायनान्शियल ऍडवायझर कडे, तेव्हा रेग्युलर प्लॅन मध्ये जातात. आणि जेव्हा तू डायरेक्टली घेतो त्यावेळेला त्याची जी एनएव्ही असती, त्याचे जे फंड मॅनेजमेंट चार्जेस असतात त्यामध्ये 0.5 to 1% आसपासचा फरक असतो त्या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये. तर तो तेवढा फरक असतो तुमचा. तो फायनान्शियल ऍडवायझरची त्या ऍडवाइस तेवढी वर्थ असेल तर ते कव्हर होऊन जातं त्यामध्ये. ओके ओके, थँक्यू. विचारा की प्रश्न. ओके गाईज, लास्ट 1-2 मिनिट्स. कुणाला आहे का प्रश्न? नाहीतर चालू करूया. विनोद पण आहे. कद्या तेरे पैसे खत्म हो गए क्या? पूछ ना कुछ. पैसा है नहीं, कहाँ से इन्वेस्ट करेंगे साला? डॉलर लेके आएगा और डॉलर किधर डालेंगे? छापने के लिए तो गया उधर. उधर ही उड़ा रहा है, उधर खत्म कर गया. अरे पैसे भरपूर आहेत म्हणतो ना. मागे एक दिवशी म्हणत होता कद्या पैसे भरपूर आहेत. बसते तेवढं लक्षात ठेव. नाही, अनिल सेशन झाल्यावर 1-to-1 करणार आता त्याच्यासोबत. युअर राईट. मला कुर्ल्याची आठवण आली होती गेल्या आठवड्यात. जेवण्या उद्या बिस्किट एक सेट बार में बैठा था, उधर गया था क्या? किधर उड़ा के आ गया साले? ओके, वहां से लेबनान पास में. थैंक यू सैंडी, थैंक यू वेरी मच. थैंक यू फुल सैंडी, थैंक्स अ लॉट यार. थँक्स सैंडी. थँक्स रे सॅन्डी. थँक्यू. रिलॉगिन करायचं. रिजॉइन करा काय? विनोद, नाही कट झालं तर रिलॉग इन करा, नाहीतर लेट्स कंटिन्यू. ओके, सध्या वहां पे लेबनीज रेस्टोरेंट है, वहां पे देख.